नीती राजनीतीमध्ये आपलं स्वागत। आज आपल्यासोबत आहेत बसपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मान्य विलास गरुडजी। विलास गरुड साहेब गेल्या अनेक वर्षापासून बसपाचे प्रदेश अध्यक्ष आहेत। कार्यकर्ते त्यांना त्यागी आणि समर्पित नेतृत्व असे म्हणतात। मिशनसाठी त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य वाहिलेलं आहे। त्यांनी लग्न केलेलं नाही। सगळा जो आपला वेळ आहे तो पूर्णपणे महाराष्ट्रभर दौरे करण्यात आणि संघटन बांधण्यात आणि समाजाला तयार करण्यात त्यांचा जातो। आज आपल्यासोबत ते आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, आपलं स्वागत। जय भीम। सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की सध्या जे काही राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, त्या राजकारणाला बसपा कोणत्या दृष्टिकोनातून बघते? ते राजकारण करत असतात, यांचा हेतू जो आहे हे लोकांच्या हितासाठी राजकारण करण्यापेक्षा एक तर करिअर बनवणं किंवा आपला आर्थिक लाभ करून घेणं हा दिसून येतो आहे। कारण आत्ताची जी घटना घडलेली आहे महाडमध्ये, तर महाडमध्ये घटना घडली रात्री 11:15च्या दरम्यान झाली। तर जर राजकारणी जर संवेदनशील असतील, यांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून महाडमध्ये जी दुर्घटना झाली त्यामध्ये लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता। परंतु असं दिसलं की सत्ताधारीसुद्धा पक्ष रात्र निघून गेला, दुसऱ्या दिवशी तिथे पोहोचले आणि विरोधी पक्ष पहिल्या लोकांना वाचवण्यापेक्षा वाचवण्यासाठी त्यांनी सरकारच्या मागे लागलं पाहिजे किंवा त्यांनी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे होता। ते एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत बसले। तर यावरून दिसून येतं की यांचा हेतू जो आहे हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी नसून, महाराष्ट्राच्या जनतेच्या भवितव्यासाठी किंवा विकासासाठी नसून, हे फक्त राजकारण करताना दिसत आहे। महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही बोलला की हे फक्त लोक राजकारण करतायत, बहुजन समाज पक्षसुद्धा महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि बसपात आपले स्वतंत्र नेटवर्क आहे। तर हा जो इश्यू महाडची दुर्घटना घडली, तर काय ही राजकारणाची संवेदनहीनता आहे, राजकारणामधली संवेदनहीनता आहे असं आपल्याला वाटतं? हे नंतरही करता आलं असं, हे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार झाला। अशा वेळी आमदारांचे वेतन तिथं द्यायला पाहिजे, तिथं जास्तीत जास्त सहकार्य लोकांना केलं पाहिजे। तिथे जे मृतांचे नातेवाईक येत होते, जे विक्टिम्स होते त्यांचे नातेवाईक येत होते, त्यांची सोय करायला पाहिजे होती। त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं नाही आणि अशावेळी विधानसभेमध्ये निवड त्या विषयावरच बोललं पाहिजे। त्या विषयावर कसं पुनर्वसन करता येईल याच्यावरच चर्चा झाली पाहिजे होती। तर आमदाराचं वेतन वाढणं यावरून दिसतं की अजिबात संवेदनशील नाही आहेत। गरुड साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकार अजिबात संवेदनशील नाही आहे आणि विरोधक सुद्धा संवेदनशील नाही आहे। आपण या विषयावर चर्चा करणारच आहोत। थोडं बसपाबद्दल आपण चर्चा करूया। सर, गेल्या अनेक वर्षापासून बसपाचं संघटन बांधणीसाठी तुम्ही सारखं प्रयत्न करता, संघटन समीक्षा बैठकी होतात आणि तुम्ही आपला संपूर्ण वेळ जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करत असता, फिरत असता। पण जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही जी इतकी मेहनत करता, ज्या पद्धतीने तुम्ही संघटन बांधता, समीक्षा करता, लोकांमध्ये जाता, लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करता, निवडणुकीमध्ये तो रिझल्ट का येत नाही आपल्या? महाराष्ट्रामध्ये आम्ही सातत्याने प्रयत्न करतो संघटन बांधणी करण्याचा, पण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रस्थापित पक्षांनी इथल्या आंबेडकरी समाजाला इतकं बिघडवून ठेवलेलं आहे की त्यांना समजावण्यात आमचा वेळ चाललेला आहे। आणि संघटन बांधणी जी आहे ही थोड्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। त्याचा परिणाम तुम्हाला दिसतो आहे की आज समाजाची साथ नसताना सुद्धा, म्हणजे इथला जो आंबेडकरी समाज हा पूर्णपणे बरोबर नसताना सुद्धा बहुजन समाजाने प्रोग्रेस केलेली दिसते। आम्ही जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणुका, महानगरपालिका यांच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे आपलं अस्तित्व दाखवलेलं आहे। नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपर्यंत पण गेलेलं आहे। पंचायत समितीचे अध्यक्ष बनलेले आहेत बहुजन समाज पक्षाचे आणि नगरसेवकांची संख्या वाढताना दिसते, 2 नंबरवर संख्या वाढताना दिसते। आणि भविष्यामध्ये जे आम्ही समीक्षा बैठक घेत करतो, कारण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंबेडकर चळवळीचा पक्ष असू द्या, यांनी ह्या गोष्टीला महत्त्वच दिलं नाही कधी। भावनिक विषयावर लोकांना जमा करणं आणि निवडणुकीच्या काळामध्ये युती करणं किंवा एखादी सीट घेणं किंवा
विधान परिषदेवर लोकसभेवर जाणं आहे एवढ्यापुरतं मर्यादित यांचं राजकारण मर्यादित हे राहिलेले आहेत. आणि बहुजन समाज पार्टी, काँग्रेस आघाडी आणि भारतीय जनता पार्टी आघाडीला पर्याय म्हणून पुढे यायला बघतो आहे. आणि त्या पर्यायाच्या दृष्टीने आमचं संघटन बांधणी करत असतं. जसं संघटन बांधणी नसेल तर काय होऊ शकत नाही. किती मोठा राष्ट्रीय पक्ष असला तर त्याला यश मिळत नाही. उत्तर प्रदेशचं उदाहरण आहे. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि काँग्रेस पक्ष 4थ्या क्रमांकावर आहे. आणि काँग्रेस पक्ष मान्य करतो, भारतीय जनता पार्टीने मागच्या इलेक्शनमध्ये मान्य केलं होतं की आमचं संघटन नाही म्हणून. आणि बहुजन समाज पार्टी उत्तर प्रदेशमध्ये वारंवार सत्तेवर येते, त्याचं कारण हे संघटन आहे. तर संघटन बांधण्यासाठी जे मी वारंवार फिरत राहतो त्याचंच हे यश आहे की आम्ही थोडं थोडं करत 18 लाखापर्यंत आम्ही मतं घेतलेली आहे. 5% आम्ही गेलेलो आहे, जे आजपर्यंत कुठल्याही आंबेडकरी पक्षाला अशा प्रकारचं यश मिळालेलं आहे. त्याचबरोबर आणि जसं जसं संघटन वाढत जाईल तर तुम्हाला रिझल्ट दिसेल. 2-4 आमदार तर आता येऊनच जातील, पण आमचं लक्ष आहे की महाराष्ट्रात फुले आंबेडकर विचारधारेचं सरकार बनवलं आहे. त्यासाठी बेस बनणं फार आवश्यक आहे. कुठलाही पक्ष बिना बेसचा वाढत नसतो. ज्या दिवशी महाराष्ट्रातला जो आंबेडकरी समाज आहे हा बहुजन समाज पक्षाकडे येईल, त्या दिवशी उत्तर प्रदेशनंतर दुसरं राज्य जे निळ्या झेंड्याचं बनेल ते महाराष्ट्रात बनेल. बहुजन समाज आहे जो बरेच नेते बहुजन समाज पार्टीत होते आणि हे नेते जाण्याचं मुख्य कारण आहे की बेस बनत नव्हता. कारण बेसलेस पार्टी असल्यामुळे त्यांना इथे असं वाटलं नाही की काहीतरी होईल म्हणून. म्हणजे काँग्रेसची सत्ता आली, खैरलांजी घडला. खैरलांजी घडल्यानंतर BJP सत्ता आली, रमाबाई कॉलनी घाटकोपर हत्याकांडाचा. तर आपल्या हत्याकांड होतच राहतात. फक्त फरक आहे की काँग्रेस प्रत्येक वेळी आम्ही आंदोलन करत राहतो आणि मतनंतर यांनाच देत राहतो. महाराष्ट्रामध्ये बसपाचे येणाऱ्या निवडणुकीत 2-4 आमदार नक्की जिंकतील असा गरुड साहेबांना विश्वास आहे. आणि जोपर्यंत बेस जो आहे आंबेडकरी समाज, जर हा बसपाचा बेस झाला तर निश्चितपणे तिथे महायुती सत्तेत आहेत, त्याप्रमाणे इथे पण बसपा सत्तेत येऊ शकेल असा त्यांना आशावाद आहे. सर, हा तुमचा आशावाद योग्य आहे. तुम्ही त्यासाठी संघटन बांधताय, समीक्षा करताय, दौरे करताय. पण बसपा हा कॅडर बेस पक्ष म्हणून गणला जातो आणि बसपामध्ये एक मोठं कॅडर असल्यामुळे आज जो काही पक्ष टिकलेला आहे तो कॅडरच्या भरोशावर आहे. पण गेल्या काही वर्षापासून कॅडर कॅम्प बंद आहेत आणि नवीन कार्यकर्ता जो येतो त्याला जी एनर्जी हवी असते किंवा जे मिशनची मुवमेंटची माहिती हवी असते, तर बसपाने कॅडर कॅम्प का बंद केले आणि जो नवीन कार्यकर्ता आहे त्याला ट्रेन करण्यासाठी आपण काय रणनीती आखत आहात? बहुजन समाज पार्टीमध्ये कॅडर कॅम्पच होत असतात. जे काही लोक असा अपप्रचार करतात की कॅडर कॅम्प होत नाही, हे पक्षाच्या अंतर्गत स्पर्धेतून बाहेर पडलेले लोक आहेत किंवा काही चुकामुळे त्यांना बाहेर काढलेले असे लोक हा प्रचार करतात. आणि जे फक्त भाषणच करत होते असे लोक पक्षातून बाहेर गेलेले आहेत. हा जो मी माझ्या लाईफमध्ये आज एवढे 24 वर्ष काम करतो आहे, मी कधी भाषण केलेलं नाही. तुम्ही भाषण करायला लागले. पब्लिक मीटिंगमध्ये सुद्धा मी कॅडर कॅम्पच घेत असतो. माझ्या भाषणाला कधी कोणी भाषण म्हणतच नाही. तर आता जी परिस्थिती आहे, कॅडर कॅम्प कसे होत आहेत, एक पूर्वी कसं होतं की 12-12, 13-13 दिवसाचे कॅडर कॅम्प व्हायचे. आता लोक धावतं जग आहे. मग त्यावरून बहुजन समाज पक्षाचे 3 दिवसाचे कॅडर कॅम्प व्हायला लागले, नंतर 1 दिवसाचा व्हायला लागला, नंतर अर्ध्या दिवसाचा व्हायला लागला आणि आता 2 तास 1.5 तास असा कॅडर कॅम्पचा वेळ झालेला आहे. म्हणजे विचारधारा 2-2.5 तासात आम्ही ते व्यवस्थित मांडतो आहे. कारण तुम्ही बघितलं असेल की पूर्वी पण 5-7 दिवसाची टेस्ट मॅच व्हायची. लोकांना वेळ नाही. त्यानंतर ते 60 ओव्हर झाली, 50 ओव्हर, आता 20 ओव्हर आली आणि भविष्यात 8 ओव्हर आली तर आश्चर्य वाटायला नको. लोकांकडे वेळ नाही. सध्या जे स्पर्धात्मक जग आहे, अशा ह्या जगामध्ये आता तुम्ही एक दिवस लोकांना एका ठिकाणी बसू शकत नाही. म्हणून आमचा जो प्रत्येक कार्यकर्ता महाराष्ट्रातला हा 1.5-2 तास जरी बोलत असला तर हा कॅडर कॅम्पच घेत असतो. फक्त त्याचं स्वरूप शॉर्टमध्ये झालेलं आहे. कॅडर कॅम्पचं धावतं जग आहे आणि त्यामुळे कॅडर कॅम्पचं स्वरूप शॉर्ट झालेलं आहे. सर, यापूर्वी जो महाराष्ट्रामध्ये बसपा होती त्यामध्ये अनेक मातब्बर लोक होते, ओबीसींची अनेक मंडळी होती. आताचं जे स्पर्धात्मक युग तुम्ही सांगितलं आहे,
तर बसपाला सक्सेस व्हायसाठी ओबीसींची पण आवश्यकता आहे, मुसलमानांची पण आवश्यकता आहे आणि इतर अल्पसंख्याक समाज आहेत त्याची पण आवश्यकता आहे. तर या समाजामध्ये जाण्यासाठी आपण काय प्रयत्न केलेले आहेत आणि आगामी काळात हा जो समाज आहे तो इथे BSPमध्ये आला पाहिजे यासाठी कार्यकर्ते आणि तुम्ही तुमच्या स्तरावर काय प्रयत्न करतात? ना हा जो बहुजन समाज आहे, जो बरेच नेते बहुजन समाज पार्टीत होते आणि हे नेते जाण्याचं मुख्य कारण आहे की बेस बनत नव्हता. कारण बेसलेस पार्टी असल्यामुळे त्यांना इथे असं वाटलं नाही की काहीतरी होईल म्हणून. कारण ज्या पार्टीला बेस नसतो त्यावेळी मतदानाचं प्रमाण एक कमी असतं. म्हणजे इथं काही करिअरच बनणार नाही तर कोणी टिकायला तयार नसतं. आता आम्ही जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे की बेस बनवणं. कारण एकदा जसं उत्तर प्रदेशमध्ये दलित समाजाचा बेस बनला तर तिथे सर्व समाजाचे लोक तिकीट मागायला आले. सुरुवातीला आम्ही त्यांना तिकीट घ्या म्हटलं तर घेत नव्हते, पण ज्यावेळी दलित वोट बँक तयार झाली तर तिकीट घ्यायला तयार झाले. मग तिकीट घ्यायला तयार झाल्यानंतर नंतर त्यांना आम्ही आयडिओलॉजिकली तयार केलं. पहिलं आम्ही त्यांना दाखवलं की आमच्याकडे बरं आल्यावर तुम्हाला एवढी मतं मिळतात, तुम्ही आमदार बनू शकता, तुम्ही खासदार बनू शकता. ज्यावेळी त्यांना आम्ही त्या पद्धतीने आकर्षित केलं वोट बँक बनवून, नंतर ते आयडिओलॉजिकली तयार झाले, सुरुवातीला नव्हते झाले. तर तो प्रयत्न महाराष्ट्रात आहे. इथला जो बेस कास्ट आहे ज्याला आपण बुद्धिस्ट म्हणतो, हा जर बहुजन समाज पक्षाला मतं द्यायला सुरुवात केली, एक गठ्ठा मतं द्यायला, जसं उत्तर प्रदेशमध्ये हत्ती आणि बाबासाहेबकडे बघून मतदान होतं, तसं इथे जर हत्तीकडे बघून इथलं सर्व बेस कास्टने मतदान केलं तर महाराष्ट्रात बहुजन समाज बनायला वेळ लागणार नाही. आम्ही असा डायरेक्ट प्रयत्न करतोच आहे. आणि जे काय आम्ही काही ओबीसी नेते महाराष्ट्रात तयार केलेले आहेत, ज्यांना आम्ही महाराष्ट्र प्रभारी बनवलेलं आहे, पण त्यांनाही तीच अडचण येते की त्यांनाही तोच प्रश्न केला जातो की इथं काय आहे, इथे जाऊन काय फायदा आहे. तर म्हणून आमचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे की लवकरात लवकर बेस बनायचं आणि आम्हाला त्यात यश मिळायला पण लागलेलं आहे. मोठ्या प्रमाणात विदर्भात आज आम्हाला बेस कास्ट मतदान करायला लागलेलं आहे. विदर्भानंतरात हिंगोली, परभणी, नांदेडसारख्या ठिकाणी सुद्धा मराठवाड्यात, औरंगाबादमध्ये आम्हाला बेस कास्टची मतं मिळायला लागलेली आहे. त्याचं लोन सोलापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रात पसरलेलं, सोलापुरात BSPला मतदान मिळायला लागलेलं आहे, पुण्यातही मिळायला लागलेलं आहे. त्यानंतर हळूहळू मुंबईतसुद्धा हे होईल. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टीचा बेस बनलेला असेल आणि त्यामुळे बहुजन समाज तयार झालेला असेल. लोकांचा एक आक्षेप बसपाबद्दल नेहमी असा असतो की जेव्हा इलेक्शन्स येतात त्यावेळेस बाहेरचे कॅन्डिडेट BSPमध्ये येतात आणि इलेक्शननंतर ते जातात, तर त्यांना आपण विचारधारेच्या आधारावर का त्यांना थांबवू शकत नाही किंवा त्यांना भविष्याकालीन ते बसपात टिकले पाहिजे यासाठी का प्रयत्न होत नाही? कारण लोकांचा नेहमी आक्षेप असतो की पैसे देऊन लोक तिकीट घेतात आणि मग इलेक्शन संपलं की मग ते जातात. तर याला कुठेतरी किंवा कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही असा पण एक आक्षेप असतो. नाही, बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ताच उमेदवार बघत असतो. कारण एका समाजाचे उमेदवार सगळीकडे उभे करता येत नाहीत, म्हणून कार्यकर्ताच जाऊन उमेदवारांना आणतो. पण समाजाची साथ आजपर्यंत न मिळाल्यामुळे मतदान आपण त्यांना त्या प्रमाणात त्या उमेदवारांना न दिल्यामुळे तो परत निघून जातो. त्याला पक्षाचे कार्यकर्ते पाठवत नाही. पक्षाचे कार्यकर्ते तर फार खुश असतात. एखादा ओबीसी समाजाचा उमेदवार आहे किंवा आदिवासी असेल, इतर जाती समाजाचा असेल, तर त्याला फार डोक्यावर घेत असतो बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता. फक्त एवढंच आहे की समाजाची साथ नसल्यामुळे कार्यकर्ता तर खूप प्रयत्न करतो त्याला जिंकून आणण्याचा, पण त्याला जो बेस वोट आहे तो मिळत नसल्यामुळे मग तो उमेदवार निराश होतो की यांचं तिकीट आम्ही घेतलं. तर दलित बेस असल्यामुळे आपलं तिकीट घेतात आणि दलितच वोट न मिळाल्यामुळे तो निराश होतो आणि मग त्याला वाटतं इथं काय फायदा नाही म्हणून तो निघून जातो. त्याला पार्टीचा दोष नाही, त्याला पक्षाचे कार्यकर्ते तर स्वतःचं तिकीट त्यांना देत असतात. आम्ही ज्यावेळी कुठला कार्यकर्त्याला निश्चित फायनल करतो तू लढ म्हणून, तर तो स्वतःच प्रयत्न करत असतो. आता मागे एकदा रायगडचं उदाहरण होतं, ज्या कॅन्डिडेटला मी फायनल केलं होतं, पक्षाचा कार्यकर्ता होता, आणि नंतर मी त्याला फोन केला कशी तयारी चालली तुझी, तर तो दुसरा एका आगरी समाजाच्या उमेदवाराला BSPचं तिकीट घ्या म्हणून तोच आग्रह करताना त्यांच्या घरी दिसला मला. तर फक्त ज्यावेळी इथला जो BSPचा बेस बनेल
त्यावेळी कोणीच सोडून देणार नाही. सर, तुम्ही म्हणता की BSPचा बेस महाराष्ट्रात जर बनला आणि जो इथला बहुसंख्याक जो बुद्धिस्ट समाज आहे तो जर बसपासोबत आला तर निश्चितपणे येणारा जो काळ असेल तो BSPसाठी आणि समाजासाठी फार चांगला असणार आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक आंदोलनं होत असतात. दलित अत्याचाराचा प्रश्न असेल, आरक्षणाचा प्रश्न असेल, शिक्षणाचा खाजगीकरणाचा प्रश्न असेल, तर या आंदोलनामध्ये BSP ॲग्रेसिव्हली येत नाही असा पण लोकांचा एक आक्षेप असतो. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आपल्या लेवलला आंदोलन करत असतात. फरक एवढाच आहे की जे राष्ट्रीय स्तरावरची जे आंदोलन असतात त्यांना आमची परमिशन घ्यावी लागते. लोकल स्तरावर अनेक समस्या असतात, त्याच्यावर ते आंदोलन करत असतात. फरक एवढाच आहे की मीडियामध्ये जात नाहीत किंवा मीडिया दखल घेत नाही. हा प्रकार दिसतो. फक्त ही जी आमची भूमिका अशी आहे की हे जे आंदोलन करतो पण आंदोलन कोणाविरुद्ध करतो हे महत्त्वाचं आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी, BJP, शिवसेनेसारखे जे पक्ष आहे यांची मानसिकता तुमच्या विरोधात आहे. यांची इच्छाच आहे तुमचं भलं होऊ नये. तर ज्यांची इच्छा आहे की तुमच्यावर अन्याय व्हावं, तर अन्याय करणाऱ्याकडून न्याय कसा मिळणार आहे? कारण बाबासाहेबांनी सुद्धा ज्यावेळी इंग्रज ह्या देशातून गेल्यानंतर काँग्रेसकडे मागण्या करत कधी बसले नाही. बाबासाहेब समाजाला असं तयार करत होते की त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांनी स्वतःची सत्ताधारी बनावं आणि आपल्यावरचे होणारे अन्याय अत्याचार, आपल्या समस्या दूर करावं या प्रयत्नात बाबासाहेब होते. बाबासाहेब कधी मागण्याच्या चक्करमध्ये पडले नाही. इंग्रज होते त्यावेळी होते बाबासाहेब, पण इंग्रज गेल्यानंतर बाबासाहेबांना माहिती होतं की ज्यांची इच्छाच नाही आपल्याला न्याय द्यायची त्यांच्यावर न्याय मागण्यात काय अर्थ आहे. तर ही भूमिका आम्हाला माहिती आहे की ज्यावेळी आपण मोर्चा आंदोलन करतो यांच्या विरोधात तर न्यायच मिळत नाही. जसं महाराष्ट्राचं एक उदाहरण घ्या, रमाबाई कॉलनी घाटकोपर हत्याकांड. पूर्ण समाज आंदोलन करत राहिला, त्याला शिक्षा द्या, पण त्याला वाचवण्याचाच प्रयत्न केला जात होता. त्याला वाचवण्याचा इतका प्रयत्न केला, एवढा समाजाच्या भावनेकडे दुर्लक्ष करून त्यांनी काय केलं की त्याला साधी शिक्षा झाली आणि तो आता बेलवर बाहेर पण फिरतो आहे. म्हणजे न्याय मिळाला का? म्हणजे काँग्रेसची सत्ता आली, खैरलांजी घडल्यानंतर BJP सत्ता आली, रमाबाई कॉलनी घाटकोपर हत्याकांडाचा. तर आपल्या हत्याकांड होतच राहतात. फक्त फरक आहे की काँग्रेस प्रत्येक वेळी आम्ही आंदोलन करत राहतो आणि मतनंतर यांनाच देत राहतो. तर आमचा प्रयत्न आहे की जर तुम्ही त्यांच्या विरुद्ध आंदोलन करता तर मतं का देता तुम्ही त्यांच्याशी संघर्ष करता आणि त्याच्यानंतर परत मतं का देता? त्यापेक्षा तुम्ही अन्याय अत्याचार मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही स्वतःची सत्ता हस्तगत करा. ही जागृती करत आम्ही जास्त फिरत असतो. अगदी बरोबर आहे. त्यांनी सांगितलं की ज्या पक्षांसोबत आपला संघर्ष आहे, ज्या विचारधाराची संघर्ष आहे, मग ते काँग्रेसची असो, BJPची असो, त्यांच्या विरुद्ध संघर्ष करायचा आणि परत इलेक्शननंतर त्यांनाच मतं द्यायची. हा जो काही ड्युएल मानसिकता लोकांची आहे ती बदलण्याचा प्रयत्न BSP करत आहे. आता जसं काही उन्हामध्ये घटना घडली अहमदाबादमध्ये, आपण बघितलं असेल TVवर की 4 दलितांना अतिशय अमानुष पद्धतीने त्यांना मारण्यात आलं आणि मायावतीजी यांनी हा मुद्दा राज्यसभेत सुद्धा उपस्थित केला आणि त्यानंतर त्या 2 दिवसापूर्वी अहमदाबादला जाऊन पण आल्या आणि त्यांनी आता देशभरात ज्या काही दलित हत्याच्या ज्या घटना घडत आहेत त्याविरुद्ध त्यांनी फार ॲग्रेसिव्ह भूमिका घेतलेली आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा असे असंख्य प्रसंग घडत आहेत, तर आपण सुद्धा अशी ॲग्रेसिव्ह भूमिका घेणार आहे का? नाही, आता उन्हा जो प्रकरण आहे त्याबद्दल बहीण मायावतीजीने हा मुद्दा उचलला. उन्हा हा एक गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रात आम्ही काम करतो आहे आणि भारतातलं सगळ्यात मोठं व्यासपीठ जे आहे न्याय मागायचं राज्यसभा आहे, लोकसभा आहे, राज्यसभा आहे. तर राज्यसभा लोकसभेमध्ये बहीण मायावतीजी जर आवाज उठवत असतील तर त्याच्यापेक्षा मोठा आवाज काय असणार आहे? होऊ शकत नाही. तर त्यांनी आवाज उठवला आहे आणि त्यानंतर शासकीय यंत्रणेला गती आलेली आहे, तर मग दुसरीकडे करायची गरज काय? कारण आताची घटना घ्या की उमाशंकर जयशंकर सिंग यांना FIR दर्ज झाला, अटक झाली. त्यानंतर RPIचे लोक मला म्हणत होते आपण करूया काहीतरी. आता काम झालं ना, ज्याच्यासाठी निदर्शन केली काम झालं ना. आता उन्हा प्रकरणामध्ये बहीण मायावतींचे आवाज उठवल्यानंतर तिथं चीफ मिनिस्टर बदलतोय. एवढंच नाही, तिथला दलित जागृत झाला आणि बहीण मायावतींनी व्हिजिट दिल्यानंतर प्राईम मिनिस्टर गेले 2 वर्षापासून गप्प बसला होता. आता गायीच्या प्रश्नावर मुस्लिमांची हत्या होत होती, दलितांवर अन्याय होत होता, तर प्राईम मिनिस्टर 2 वर्ष गप्प बसला. आता का आवाज उठवला?
कारण गाई मुद्द्यावर त्यांना आजपर्यंत फायदा मिळत होता का तो मुस्लिमांच्या विरोधात होता, त्यांना बेनिफिट मिळत होता, त्यांना त्यांची हिंदुत्वाची लहर निर्माण करता येत होती, त्यावेळी फायदा होतो. त्यावेळी प्राईम मिनिस्टर गप्प बसला. आणि जसा आता त्यांना दलितांवर अन्याय झाल्यानंतर ते पूर्ण देशभरामधला दलित त्यांच्या विरोधात गेला, तर त्यांना आपलं नुकसान होताना दिसल्यानंतर प्राईम मिनिस्टरने तोंड उघडलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत अशा अनेक घटना आहेत की रोहित वेमुला प्रकरणात सुद्धा ते कधीच बोलले रोहित वेमुला प्रकरणात कधी बोललं, ज्यावेळी प्रकरण त्यांच्या अंगावरशी शेकलं त्यावेळी त्यांनी लखनौमध्ये वक्तव्य केलं होतं. म्हणजे भारतीय जनता पार्टीला जर CM बदलायची वेळ आली, प्राईम मिनिस्टरला बोलण्याची वेळ आली, हे जर मायावतीजींनी बोलल्यामुळे होत असेल तर महाराष्ट्रात वेगळं करायची काय गरज आहे? निसं करायचं म्हणून करायचं नाही. मुख्य मुद्दा आहे की तुम्हाला जे लक्ष्य होते साध्य झालं ते महत्वाचं आहे, होणं महत्वाचं आहे. महाराष्ट्रात काहीतरी असं आंदोलन असं झालं, काहीतरी करा, त्याचं आउटपुट काही नाही झालं तर चालेल, पण करा काहीतरी. निवेदनं द्या, मोर्चे काढा, काहीतरी करा. न्याय नाही मिळालं चालेल, पण काहीतरी करा. बहुजन समाज पार्टीचं काय एक लक्ष समोर ठेवून आंदोलन करणार आहे आणि ते लक्ष पूर्ण झाल्यानंतर ते करत कशाला बसायची गरज नाहीये. रामदास आठवले म्हणाले की मायावतीजीने बौद्ध धर्म स्वीकारला का नाही, जर बाबासाहेबांना मानतात तर. आता नागपूरच्या इंदोरा मैदानातच बहन मायावतीजीने 2006 जाहीर केलं होतं, घोषणा केली होती की मैं बुद्धिस्ट तब बनोगी जब केंद्र में हमारी सरकार होगी. जातीवादी पक्षांची मानसिकता तुमच्या विरोधात आहे, ते त्याला काम करू देणार नाही. सुशील कुमार शिंदेला मुख्यमंत्री बनवलं, तो दलितांच्या हितासाठी काय करू शकला नाही. नरेंद्र मोदीला ओबीसी म्हणून प्रोजेक्ट करून खूप मतं ओबीसींची घेतली, पण नरेंद्र मोदींनी आजपर्यंत ओबीसींच्या हितासाठी काहीच निर्णय घेतलेला नाहीये. सर, आता ज्या पद्धतीने महाराष्ट्रातून रामदास आठवले यांना संधी दिली, केंद्रामध्ये मंत्री त्यांना बनवलं, तर त्याचा काही परत इम्पॅक्ट होईल, समाज त्यांच्या बाजूने जाईल तुम्हाला असं वाटते की ज्या पद्धतीने दलितांचा रोष बीजेपी विरुद्ध वाढलेला आहे तर त्याचा फायदा बसपाला मिळेल? नाही, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी रामदास आठवलेंना मंत्री बनवलं तर त्यानंतर महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली की बाबासाहेबांनंतर दुसरा मंत्री बनला. तर ह्या चुका महाराष्ट्रातल्या आंबेडकरवाद्यांनी वारंवार केलेल्या आहेत. बाबासाहेबांची तुलनाच करणं अयोग्य आहे, कारण बाबासाहेबांनी जे मंत्रिपद घेतलं होतं ते बाबासाहेबांना मंत्रिपद देण्यात आलं, बाबासाहेबांनी मागितलं नव्हतं. आणि बाबासाहेबांची गरज होती देशाला की त्यांच्यासारखा कायदा मंत्री देशाकडे नव्हता. आणि बाबासाहेबांनी ते मंत्रिपद यासाठी स्वीकारलं की देशाच्या हितासाठी आणि समाजाच्या हितासाठी चांगले कायदे बनवूया. आणि जसं त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला चांगले कायदे बनवू दिले जात नाहीत, आपल्या मनासारखं काम करू देत नाही, तर बाबासाहेबांनी मंत्रिपद सोडलं होतं. आता जो मंत्री बनलेला आहे, ज्याला आपण म्हणतो की बाबासाहेबांना तो दुसरा नंबरचा आपल्या समाजाचा मंत्री, ह्या व्यक्तीचा हेतू हा समाजाच्या हितासाठी आहे का? कारण मला जी माहिती मिळाली ती सांगतो की आता एक कॅबिनेट मंत्री 3 राज्यमंत्री, बरोबर आहे, त्यातल्या 2 राज्यमंत्र्यांना काम दिलेलं आहे, कामाचं वाटप झालेलं आहे. आणि यांना कामच दिलं नाही, कॅबिनेट सुद्धा नव्हतं, यांना काम नाही देतं, बिनकामाचा मंत्री आहे. बाबासाहेबांनी काम करू दिलं नाही म्हणून मंत्री सोडलं आणि यांना मंत्रिपदाचं काम नाही तरी पण मंत्री आहे, तर कशी काय बरोबर करता येईल? पण काम काय दिलं यांना? हेतू काय? यांचा हेतू आहे की उत्तर प्रदेशमध्ये रामदास आठवलेंना मंत्री बनवण्याचा हेतू आहे की उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीचं सरकार बनलं नाही पाहिजे. बहुजन समाज पार्टीचं सरकार बनलं नाही पाहिजे, त्यासाठी जाऊन तिथं त्यांनी प्रचार करायचा. आणि म्हणून आता मागच्या महिन्यामध्ये काही दिवसापूर्वी रामदास आठवले म्हणाले की मायावतीजीने बौद्ध धर्म स्वीकारला का नाही, जर बाबासाहेबांना मानतात तर. आता नागपूरच्या इंदोरा मैदानातच बहन मायावतीजीने 2006 जाहीर केलं होतं, घोषणा केली होती की मैं बुद्धिस्ट तब बनोगी जब केंद्र में हमारी सरकार होगी. उस वक्त मैं 1-2 करोड़ ने 15-20 करोड़ लोगों को साथ लेकर बौद्ध धर्म को अपनाएगी. सत्ता आने के बाद ही क्यों बौद्ध धर्म को अपनाना है? क्योंकि उस धर्म को मैं बढ़ावा दे सकती हूँ. जैसे मैंने उत्तर प्रदेश में मेरी सरकार थी तो मैंने इस धर्म को बढ़ावा दिया. मैंने वहाँ गौतम बुद्ध यूनिवर्सिटी बनाई, मैंने दुनिया की सबसे बड़ी बुद्ध की मूर्ति बनाई नोएडा, और बौद्ध धर्म संबंधित जिले का नामकरण किया, जैसे सिद्धार्थ नगर, गौतम बुद्ध नगर, महामाया नगर, गौतम बुद्ध नगर, श्रावस्ती नगर, कुशीनगर, कौसंबी नगर, पंचशील नगर, प्रबुद्ध नगर,
ये बौद्ध धर्म संबंधित जिले को नाम दिया। नाम दिया। तो जिस दिन केंद्र में सरकार होगी तब मैं बौद्ध धर्म को अपनाएगी। तर यांनी हा प्रश्न केला रामदास आठवलेंनी। तर हे बुद्धिस्ट झालेत, पण हे पंढरपूर आणि शिर्डीला नेहमी जातात, गणपतीचं दर्शन घेत बसतात आणि कोणी कोणावर विरोधात बोला हे विचार केला पाहिजे। ज्यांनी स्वतःची हिमतीवर जे कधी आमदार खासदार बनले नाही आणि जे 4 वेळा सरकार बनवतात ते काँग्रेस भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षांना हरवून मोठ्या पक्षांना आज संपूर्ण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्ता असताना पूर्ण ताकद लावून सुद्धा मायावतीची लोकप्रियता कमी करू शकत नाही। तर या असा जो नेता आहे ज्यांनी ज्याला मंत्रिपद दिलंय फक्त निवळ निळ्या झेंड्याचं आणि बौद्ध धर्माला बढावा देणारं सरकार बनू नये म्हणून मंत्रिपद दिलेलं आहे। आणि बाबासाहेबांनी जे मंत्रिपद सोडलं होतं 10 ऑक्टोबर 1951ला आणि त्यानंतर ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1952 त्यावेळी बाबासाहेब काँग्रेसच्या विरोधात लढले होते आणि काँग्रेसने आपले सगळे हातखंडे वापरून बाबासाहेबांना हरवलं। तर हा नेत्याशी तुम्ही बाबासाहेबांची बरोबरी करतात, तर बाबासाहेब हा कोणाच्या विरोधात लढलाय? म्हणजे भारतीय जनता पार्टीने खासदार बनवलं, भारतीय जनता पार्टीने मंत्री बनवलं आणि बाबासाहेब संघर्ष जातीवादी पक्षांविरोधात होता। मग ज्यांच्या विरोधात आम्हाला संघर्ष करायचा आहे त्या पक्षातून मंत्रिपद घेतल्यानंतर तो आपला कसा होऊ शकतो? बरोबर। आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ही चूक समाजाने पहिल्यांदा केलेली नाही। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षाचे तुकडे झाले, RD भंडारे, दादासाहेब रुपवते, गवईसारखे लोक काँग्रेसकडे गेले आणि त्यांना मंत्रिपद राज्यपाल पदं मिळाली। त्यावेळी जर समाजाने त्यांचे कान पकडले असते त्यावेळी की तुम्ही बाबासाहेबांना सोडून गांधीवादाकडे का गेला, तर ही वेळ आली नसते। त्यावेळी काय म्हटलं गेलं की भंडारेंनी बाजी मारली, रुपवतेने बाजी मारली। म्हणजे बाबासाहेबांना सोडून बाबासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केल्यानंतर आम्ही त्यांचं फक्त पद बघितलं, कौतुक केलं, त्यांना बरावा दिला, सपोर्ट केला। तीच चूक आज दुसऱ्यांदा ज्यांच्या विरोधात लढायचं आहे त्या शत्रू पक्षाकडे गेल्यानंतर तो आपला कसा का होऊ शकतो? हा एक मुद्दा झाला। सोबत आपण आता बघितलेलं आहे की एक भंते धम्मवीर नावाची एक भंतेची आहे, त्यांनी तिथे धम्मयात्रा काढली यूपीमध्ये। म्हणजे हा पण एक मोठा परिणाम होता BSPच्या जे मायावती जे नेहमी सांगतात की मी बुद्धिझमला बळकटी देण्याचा प्रयत्न यूपीमध्ये केला, धम्मयात्रा काढली। अक्षरशः एक वेळ अशी आली की जेव्हा त्यांना समापन होतं तेव्हा अमित शहांना त्यांनी इन्व्हाइट केलं होतं, पण ते गेले नाही। त्यांचा विचार होता की 50,000 लोक आग्र्यामध्ये येतील, पण 500 पण लोक जमले नाही। शेवटी त्यांना हॉलमध्ये कार्यक्रम घ्यावा लागला आणि इकडून तिकडून रस्त्यावरचे भिकारी हे ते पकडून त्यांनी तो कार्यक्रम केला। तर याचा असा अर्थ समजला जाऊ शकतो की यूपीतला जो समाज आहे तो पूर्णपणे बसपाच्या पाठीशी आहे। म्हणजे ते कोणतेही हातखंडे मग BJP वापर, मग ते धम्माचं जे भंते जी आहेत त्यांना सुद्धा वापरून त्यांनी प्रयत्न केला की BSPला तोडण्याचा, पण तो सफल झाला नाही। हा रिझल्ट आहे ना। म्हणजे ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला बौद्ध भिक्षूंचा आधार घ्यावा लागतो, यात्रा काढावी लागते, म्हणजे मायावतीचे बुद्धिस्ट आहे ते दिसून येतं ना। दीक्षा घेतलं म्हणजेच बुद्धिस्ट येतं का? असं होत नाही। त्यानंतर तुम्ही बघा की काही नकली भंते बनवलेले आहेत, पण असली पण भंते महाराष्ट्रातून गेलेले आहेत। महाराष्ट्रातले काही लोक इथून गेलेले आहेत BJPचा प्रचार करण्यासाठी, BJPचा प्रचार करण्यासाठी। हे लक्षात घ्या, महाराष्ट्रातील लोकांना हे सांगायला माहिती असलं पाहिजे की आपल्या समाजातील व्यक्ती म्हणजे भंते असू द्या, कुठल्या जातीचा व्यक्ती असू द्या, जातीवादी पक्षातून म्हणजे काँग्रेस भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षातून किती मोठ्या पदावर असला तर तो काय करू शकत? जातीवादी पक्षांची मानसिकता तुमच्या विरोधात आहे ते त्याला काम करू देणार नाही। सुशील कुमार शिंदेला मुख्यमंत्री बनवलं, तो दलितांच्या हितासाठी काय करू शकला नाही। नरेंद्र मोदीला OBC म्हणून प्रोजेक्ट करून खूप मतं OBCची घेतली, पण नरेंद्र मोदींनी आजपर्यंत OBCच्या हितासाठी काहीच निर्णय घेतलेला नाही आणि उलट आरक्षण समीक्षा करून आरक्षण नष्ट केलं जाणार होतं। काही लोकांच्या प्रयत्नामुळे त्याला देण्यात आला। म्हणजे आपल्या समाजातील व्यक्ती किती मोठा दुसऱ्या पक्षाच्या पदात असेल, जातीवादी पक्षांमध्ये मोठा असेल, तो समाजाचं भलं करू शकत नाही। समाजाने हा विचार केला पाहिजे, बाबासाहेबांसारखा महान व्यक्तीला ते काम करू देऊ शकले नाही तर तुम्ही काय आहात? तुम्ही काय? बरोबर। म्हणून हेही लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसमध्ये जर आपल्या समाजाचा व्यक्ती गेला आणि काँग्रेसची ताकद वाढवत असेल तर गांधीवादाची तो ताकद वाढवतो। भारतीय जनता पार्टीचा आपल्या समाजाचा व्यक्ती गेला तर गोळवळकर वादाची ताकद तो वाढवतो
आणि बहुजन समाज पक्ष जो आहे हा बाबासाहेबांच्या विचारधारेवर चाललेला पक्ष आहे. बाबासाहेबांच्या पक्षाची ताकद, BSPची ताकद वाढली म्हणजे तर बाबासाहेबांची आंबेडकरवादाची ताकद ताकद वाढते. जर आमच्या समाज व्यक्ती तर काँग्रेस भारतीय जनता पार्टीत असेल तर याचा अर्थ तो गांधीवाद गोळवळकर वादाकडून लढतोय, म्हणजे तो आंबेडकर वादाविरुद्ध लढतो. तो आपला कसा होऊ शकतो? म्हणजे आपला भाऊ जरी काँग्रेस भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षात असेल तर त्याला दुश्मन मानायला आम्ही शिकलं पाहिजे. आंबेडकरवाद कमजोर करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षासारखे पक्ष करतायत असं मान्य विलास करूड साहेब सांगतात. मान्यवर कांशामजी पेनाचं उदाहरण द्यायचं. ही जातीवादी व्यवस्था उभी आहे. ही जातीवादी व्यवस्थेचा नियम आहे. जो वरच्या जातीत जन्माला आला तो श्रेष्ठ मानला जातो. पण लोकशाहीमध्ये कोणाला श्रेष्ठ मानतात? ज्याच्या हातात पॉवर आहे. शत्रूच्या पैशावर कसं काय तुम्ही काम करता? आणि एवढंच नाही की ज्यांना कमजोर करून तुम्हाला आपलं लक्ष साध्य करायचं आहे त्यांना 100 रुपये 500 रुपये त्यांच्यावर घेऊन त्यांची ताकद वाढवणे, त्यांना मत देऊन ताकद वाढवणे योग्य आहे का? सर, मान्यवर कांशीरामजींनी सांगितलं होतं की जाती तोडो समाज जोडो हा त्यांनी नारा दिला होता. त्यांनी हे पण म्हटलं होतं की बहुजन समाज पार्टी हे केवळ एक राजकीय पक्ष नसून एक सामाजिक आंदोलन सुद्धा आहे. तर जाती तोडो समाज जोडो हा जो काही त्यांचा नारा होता आणि त्यासाठी त्यांनी जो काही संघर्ष केला होता, तर तो संघर्ष आपण समोर येण्यासाठी काय प्रयत्न करतात? नाही, आता बहुजन समाज पक्षाचा पक्षच मुळात एक आंदोलन आहे. कारण ह्या देशामध्ये ज्या जातीवादी व्यवस्था जी आहे आणि महाराष्ट्रातले लोक आतापर्यंत बाबासाहेबांना काय अपेक्षित आहे हे समजू शकले नाही. इथे काय चाललेलं आहे की बाबासाहेबांच्या नावाने काहीतरी करत राहणं यालाच आंबेडकरी चळवळ म्हटलं जातं. कोणी वर्तमानपत्र काढतं, कोणी TV चॅनल काढतं, कोणी जयंती करत बसतं, कोणी पुतळे लावत असतं, कोणी बुद्धविहारं बनवत असतं, कोणी सामाजिक संघटनेच्या मार्फत चर्चासत्र आयोजित करतं. काहीतरी बाबासाहेबांच्या नावाने करत राहणं आणि त्यालाच आंबेडकरी चळवळ म्हणतात. पण बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं? बाबासाहेबांनी आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कशासाठी आंदोलन केलं, काय लक्ष होतं बाबासाहेबांचं, हे मात्र आम्ही समजून घेत नाही. बाबासाहेबांचं स्वप्न लक्ष काय होतं की ह्या देशामध्ये समतामूलक समाजव्यवस्था निर्माण करणं, अशी व्यवस्था निर्माण करणं की ज्यामध्ये सर्व समान असतील, कोणी छोटा नसेल, कोणी मोठा नसेल आणि कोणी कोणावर अन्याय करणार नाही, अशी समतामूलक समाजव्यवस्था निर्माण करणं हे बाबासाहेबांचं लक्ष होतं. आणि का तर ज्या काही समस्या निर्माण होतात ह्या विषमतावादी व्यवस्थेमुळे होतात. ज्या काही समस्या बहुजनांमध्ये निर्माण झालेल्या आहेत त्याचं मूळ आहे ही जातीवादी व्यवस्था. कारण मी तुम्हाला उदाहरण देत होतो काय, जसं आता दयाशंकर सिंग यांनी बहन मायावतीजी बद्दल वक्तव्य केलं, हे जातीवादी मानसिकता स्वरूप आहे. आजपर्यंत खूप महिला राजकारणात पुढे आलेल्या आहेत. अपर कास्टच्या ममता बॅनर्जी, जयललिता वगैरे, सोनिया गांधी आहे, सुषमा स्वराज आहे. पण यांच्या विरोधात अशा प्रकारचं वक्तव्य आजपर्यंत कोणीच केलं नाही. एक दलित महिला 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेली आहे. त्यानंतर एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. अमेरिकेच्या टाइम्स मॅगझिनने त्यांना जगातील 8 प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. अशी दलित पॉवरफुल महिला असताना त्यांच्याबद्दल जर ही असं मानसिकता असेल तर सामान्य दलित महिलांबद्दल काय असेल? अशी अनेक उदाहरणे येतात. नागपूर महानगरपालिकेने बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी स्मारक जाहीर करतात पटवर्धन मैदानात. 25 वर्षामध्ये काहीच नाही झालं अजूनपर्यंत. त्या सुरेश भटार स्मारक नंतर जाहीर करतात, ते तयार होतं, त्यांच्यासाठी फंड जमा होतोय. काँग्रेसची सत्ता होती, याच्यापूर्वी नागपूर महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. दोघांनी बाबासाहेबांच्या स्मारकाची एक वीट सुद्धा लावली नाही. ही जातीवादी मानसिकता आहे. दलितांवर अन्याय होतात काँग्रेसच्या काळात, BJPच्याही काळात होतात. जातीवादी मानसिकता स्वरूप आहे. दोघेही अन्याय अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न करत नाही. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, घटनात्मक आरक्षण असताना त्याची अंमलबजावणी करण्यात काँग्रेसही इंटरेस्ट दाखवत आहे आणि भारतीय जनता पार्टी जात नाही. ही जातीवादी मानसिकता आहे. म्हणजे अशा अनेक उदाहरणं देत आहेत. बहन मायावतीजी नोएडा सिटी बसवतात, बहन मायावतीजी यमुना एक्सप्रेस हायवे हा भारतातला नंबर 1 हायवे बनवतात जिथे विमान उतरतात. पण दलित महिलेने केलेलं कुठलंही काम इथे त्यांची सराहना म्हणजे स्तुती केली जात. हे जर सवर्ण समाजाने केलं असतं तर म्हणजे अशी अनेक उदाहरणं देता येईल. जसं 5 वर्ष मायावतीजींचं सरकार होतं, 5 वर्ष एकही दंगल झाली नाही.
एकही दंगल झाली नाही. प्रशासनावर प्रचंड मग एवढा चांगली प्रशासन चालवणं, एवढी कायदा सुव्यवस्था राबवणं हे दुसरं कोणाला शक्य झालं नाही. तर का नाही त्यांची तारीफ होत? बाबासाहेबांना सुद्धा ह्या देशातल्या कुठल्या विद्यापीठाने गौरव केला नाही. बाहेरचे विद्यापीठ गौरव करतात. हे जातीवादी मानसिकतेचं स्वरूप आहे. म्हणजे सगळ्या समाजांची जड आहे ही जातीवादी व्यवस्था आहे. ही व्यवस्था बदलणं हे महापुरुषांचं लक्ष होतं. पण हे लक्ष बदलण्यासाठी त्यांनी उपाय काय सांगितलं होता? जर सगळ्या समाजांची जड जर जातीवादी व्यवस्था आहे तर ही व्यवस्था बदलायची असेल तर तुम्हाला सत्ताधारी बनलं पाहिजे. म्हणजे राजकीय सत्ता ही सर्व समाजाची गुरु केली आहे. आता राजकीय सत्ताच का काय आपल्याला माहिती असेल की आता जसं मान्यवर कांशनजी पेनाचं उदाहरण द्यायचं. ही जातीवादी व्यवस्था उभी आहे. याच्यात वरचा कधी खाली येत नाही आणि खालचा कधी वर जात नाही. जातीने याच्यात श्रेष्ठत्व येतं. वरच्या जातीचा असेल तो उच्च मानला जातो. म्हणजे या जातीवादी व्यवस्थेचा नियम काय? वरच्या जातीत जो जन्माला आला तो उच्च आणि खालच्या जातीत किती विद्वान जन्माला आला तो त्याचा दर्जा तोच राहतो. आता या जातीवादी म्हणजे हा जो नियम लक्षात घ्या ना की बाबासाहेब एवढे विद्वान होते तर त्यांना शिपाई फाईल फेकून द्यायचा. शिपाई फाईल फेकून का द्यायचा? शिपाई म्हणजे नोकरच होता. का तर तुम्ही जरी किती विद्वान असला तरी मी जातीने तुमच्यापेक्षा उच्च आहे, मी तुम्हाला स्पर्श सुद्धा करू शकत नाही, एवढे तुम्ही खालचे आहात. ही जातीवादी व्यवस्थेचा नियम आहे. जो वरच्या जातीत जन्माला आला तो श्रेष्ठ मानला जातो. पण लोकशाहीमध्ये कोणाला श्रेष्ठ मानतात? ज्याच्या हातात पॉवर असतो. बहन मायावतीचे मुख्यमंत्री झाला त्यांनी ब्राह्मण समाजापासून ठाकूर समाज बनिया सगळ्या जातींना मंत्रिपद दिली. मंत्रिपद दिल्यानंतर प्रत्येक व्यक्ती बहनजींनी शपथ घेतल्यानंतर ते शपथ घ्यायला आले तर शपथ घेण्यापूर्वी बहन मायावतीजीचा आशीर्वाद घेत होते. शपथ घेण्यापूर्वी बहन ज्याचा आशीर्वाद होते. म्हणजे हा जो उच्च मानणारा जो होता जातीवादी व्यवस्थेनुसार तुम्ही किती शिकला तर हा तुम्हाला मानायला तयार नव्हता. पण ज्यावेळी तुमच्याकडे पॉवर आली तर तुमचा आशीर्वाद घ्यायला लागला. जातीवादी व्यवस्थेच्या नियमाला धक्का लागला. म्हणजे ही व्यवस्था बदलायची असेल का तो तुमच्या आशीर्वाद घ्यायला लागला? यासाठी की मंत्रिपद दिलंय कोणी? आमदार कोणी बनवलंय? म्हणजे ज्यावेळी तुम्ही यांच्यापेक्षा पॉवरफुल होत नाही तोपर्यंत तुम्ही ही व्यवस्था बदलू शकत नाही. म्हणजे दुसरा उपायच आहे. आपण शिकलो खूप मजबूत आहे म्हणजे व्यायाम करूनही व्यायामशाळा काढल्या तरी काय होणार आहे का? नाही. याला उपाय हेच आहे. ही व्यवस्था जर हलवायची असेल तर तुम्हाला यांच्या डोक्यावर जाऊन बसलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले राजकीय सत्ता ही सर्व समाजाची गुरुकी आहे. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी सत्ता आणायला सांगितली. आता महाराष्ट्राचा प्रश्न असा आहे की जर आपल्याला सत्ता आणायचे आपलं लक्ष साध्य करायसाठी ही व्यवस्था बदलली तर आपल्या समस्या दूर होणार आहे. ही व्यवस्था बदलायची सत्ता आली पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये मग आपल्याला कोणाशी तर संघर्ष करावा लागेल. ही व्यवस्था बदलण्यासाठी. मग संघर्ष कोणाबरोबर असेल तर जे जातीवादी व्यवस्थेचे समर्थन करतात, जे जातीवादी व्यवस्थेचा फायदा उचलतात त्यांच्याशी आमचा संघर्ष होणार आहे. मग आता आपल्याला सत्ता आणायच्या तर राजकीय पक्ष कुठले आपले विरोधक असणार आहे? जे पक्ष जातीवादी व्यवस्थेचे समर्थन करणारे पक्ष आहेत, जे फायदे उचलणारे पक्ष आहेत हे आमचे विरोधक असणार आहे. मग काँग्रेस राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष जर आपण पाहिले तर जातीवादी व्यवस्थेचे समर्थन करताना दिसतात. यांनी आरक्षणाचा बॅकलॉग कधी भरला नाही. काँग्रेसने बाबासाहेबांना कधी निवडून येऊ दिलं नाही. जगजीवन रामाला बाबासाहेबांना रोखण्यासाठी पुढे केलं. यांनी दलितांवर होणारे अन्याय अत्याचार कधी थांबवले नाही. कट्टर हिंदुत्वाला यांनी नेहमी बढावा दिलेला आहे. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी हे जातीवादी पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना तर उघडपणे जातीवाद करतात. मग आमचा लढा महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी BJP शिवसेनेबरोबर असणार आहे हे तर मान्य आहे. मग आता हा लढा त्यांच्या विरुद्ध आपला आहे आणि यांना कमजोर करूनच आपल्याला सत्ता येऊ शकते. मग काँग्रेस भारतीय जनता पार्टीमध्ये जो संघर्ष होतोय त्याच्यात आम्ही कशाला पडायचं? त्यांना झगडत ठेवा. ते जेवढे कमजोर होतील तेवढा आपला फायदा होणार आहे. तर यांना कमजोर करून आम्हाला सत्तेवर आणायचं आहे. तर महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर चळवळीचं नाव घेऊन काम करणारे पक्ष किंवा संघटना सगळे आहेत. यांनी विचार केला पाहिजे की जर आम्हाला यांच्याशी लढून यांना कमजोर करून जर आपली सत्ता आणायची तरच व्यवस्था बदलणार आहे, तरच बाबाचं स्वप्न पूर्ण होणार आहे, तरच आमच्या समस्या दूर होणार आहे. तर ह्या काँग्रेस राष्ट्रवादी BJP शिवसेनेच्या पैशावर बुद्धविहार बांधणं योग्य आहे का? काँग्रेस राष्ट्रवादी BJP शिवसेनेच्या पैशावर पुतळे लावणं, जयंती साजरी करणं हे योग्य आहे का? ज्यांच्याशी संघर्ष करायचे शत्रूच्या पैशावर कसं काय तुम्ही काम करता? आणि एवढंच नाही की ज्यांना कमजोर करून तुम्हाला आपलं लक्ष साध्य करायचं आहे
त्यांना 100 रुपये 500 रुपये त्यांच्याकडून घेऊन त्यांची ताकद वाढवणे, त्यांना मत देऊन ताकद वाढवणे योग्य आहे का? म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचं काम चाललं आहे महाराष्ट्रात, चळवळीचं काम, पण दुश्मनच नाही. सर्वपक्षीय बैठका, सर्वपक्षीय कार्यक्रम, सर्वपक्षीय मोर्चा. मग आमचा शत्रू कोण आहे महाराष्ट्रात? फुले शाहू आंबेडकरांचा संघर्ष महाराष्ट्रात कोणाविरुद्ध आहे? दुश्मन पाहिजे ना, एकतरी खलनायक पाहिजे त्याच्या विरुद्ध लढायसाठी. कोणीच नाही, गब्बर सिंग नाही, ते कोणी अमरीश पुरी नाही, ते सगळे मित्रच. म्हणजे मार खायचं खैरलांची का मतदान त्यांनाच करायचं. मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचं आंदोलन केलं 14 ते 16 वर्ष. आंदोलन कोणाच्या विरोधात होतं? सरकारच्या. सरकार काँग्रेस राष्ट्रवादीत होतं. मग 14 ते 16 वर्ष ज्या पक्षाच्या विरोधात तुम्ही संघर्ष केला, निवडणूक आल्यानंतर त्यांनाच का निवडून दिलं? मग आंदोलन कुठे राहिलं? म्हणजे तुम्ही त्यांना विरोधही करायचा आहे आणि नंतर मतदानही करायचं, हा काय आंदोलनाचा प्रकार आहे? म्हणजे महाराष्ट्रामध्ये दुश्मन कोण आहे हेच माहिती नाही. म्हणून आठवले सारख्यांना डोक्यावर घेतात का? तर त्यांना कळत नाही की बीजेपीशी लढायचं आपल्याला. जातीवादी पक्षांमुळेच आपलं नुकसान झालेलं आहे. आणि आपल्याला ही व्यवस्था बदलायची असेल तर स्वतःचंच सरकार बनावं लागेल फुले शाहू आंबेडकर विचारधारेचं, तरच हे शक्य होणार आहे. हे लोक समजून घेत नाहीत. महाराष्ट्रामध्ये स्वतःचं सरकार जर बनवलं आपण तरच हे अन्याय त्याच्यात दूर होतील आणि समाजाला जे समानतेच्या आधारावर आपल्याला आणायचा आहे तो जो लढा आहे तो यशस्वी होईल असं मान्य गरुड सांगतायत. की आज आपले कॉर्पोरेटर आलेले आहेत, उद्या आमदार येतील, पण आपले जर नगरसेवकच जर आपण आणले नाहीत तर दिल्ली आणि महाराष्ट्र कसा हातात येईल? आणि दिल्ली महाराष्ट्र हातात येत नाही तर बाबासाहेबांचं स्वप्न कसं साकार होईल? जे बाबासाहेबांचं आंदोलन आम्ही चालवतोय, कारण आम्ही स्वतःला फुले शाहू आंबेडकर चळवळीचे आंदोलक मानतो. जे बाबासाहेब आंदोलन केलं तेच आम्ही करतो. मग आम्ही जर बाबासाहेबांनी आपल्या मुलांची पर्वा केली नाही पण स्वाभिमान सोडला नाही तर आम्ही आमची मतं का विकतो? सर, तुम्ही सांगितलं की राजकीय सत्ता हे फार महत्त्वाची आहे आणि ज्यांच्याविरुद्ध संघर्ष आहे त्यांच्याविरुद्ध संघर्ष केलाच पाहिजे. तर आता 2017मध्ये महापालिकेच्या आणि स्थानिक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका येत आहेत, तर त्या दृष्टिकोनातून समाजाने बदललं पाहिजे किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, सेनेसारख्या पक्षांना दूर सारलं पाहिजे. यासाठी तुम्ही समाजाला काय सांगतायत आणि तुमची रणनीती काय असणार आहे? नाही, आता आपल्याला जर आपलं लक्ष आहे, फुले शाहू आंबेडकरांचं लक्ष आहे की देशामध्ये समतामूलक समावेश व्यवस्था निर्माण करणं, म्हणजे ही जातीवादी व्यवस्था आपल्याला बदलायची आहे. तर त्यासाठी साहजिकच बाबासाहेबांनी सुचवलेले उपाय आहे की सत्ताधारी व्हा. मग सत्ताधारी व्हायचं असेल तर डायरेक्ट एम पी तर बनणं मोठी दूरची गोष्ट आहे. त्यामुळे जर आपल्याला दिल्ली आणि महाराष्ट्र विधानसभा हातात घ्यायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला सुरुवात खालून करावी लागेल. मग ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत यामध्ये जर आम्ही रिझल्ट चांगला आणला, यावेळी या ठिकाणी जर बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांनी म्हणजे आंबेडकरी समाजाने जर हत्तीकडे बघून मतदान केलं तर आपल्या मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून येतात. फक्त समाजाच्या जोरावर, ज्यावेळी समाजाच्या जोरावर आपण काही नगरसेवक निवडून आणू आणि आपली वोट बँक आपण आहे दाखवून देऊ तर पुढच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला बहुजन समाजाला तिकीट त्यांना बरोबर घेता येईल, त्यांना आपल्याला जोडता येईल. आणि मग आपण भरोसा पण देऊ शकतो समाजातील काही लोकांना जे आपल्याबरोबर नाही आले, जे कोणी आले नसेल, की आज आपले कॉर्पोरेटर आलेले आहेत, उद्या आमदार येतील, पण आपले जर नगरसेवकच जर आपण आणले नाहीत तर दिल्ली आणि महाराष्ट्र कसा हातात येईल? आणि दिल्ली महाराष्ट्र हातात येत नाही तर बाबासाहेबांचं स्वप्न कसं साकार होईल? ही व्यवस्था कशी बदलेल? त्यामुळे ह्या निवडणुकीला दिल्ली महाराष्ट्र नजरेसमोर ठेवूनच काम केलं पाहिजे. आणि हारतो जिंकणं हे कोण जिंकतो यापेक्षा स्वतःला मतदान करायला आम्हाला शिकलं पाहिजे. सर, तुम्ही समाजाला आतापर्यंत बरंच काही मार्गदर्शन केलेलं आहे. या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? की महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन आपण फुले शाहू आंबेडकर चळवळीचं आंदोलन करतो आहे, आपलं जे लक्ष आहे की व्यवस्था परिवर्तनची लढाई आपण लढतो आहे, जी बाबासाहेबांनी लढली होती. आणि ही जी व्यवस्था परिवर्तनाची लढाई ही काही आजच लढली जात नाही, ही 1000 वर्षापासून लढली गेलेली आहे. अनेक राजे महाराजांनी, संतांनी, गुरूंनी, महापुरुषांनी ही लढाई लढलेली आहे आणि बाबासाहेबांनी ही लढाई लढलेली आहे. पण बाबासाहेबांनी ही लढाई लढत असताना बाबासाहेबांनी आपल्या कुटुंबाचा बळी दिलेला आहे.
बाबासाहेबांची मुलं मरण पावली, पत्नी मरण पावली. बाबासाहेबांचा मुलगा मरण पावल्यानंतर कफन विकत घ्यायला पैसे नव्हते. याच्यापेक्षा मोठा त्याग काय? बाबासाहेबांनी स्वतःचा विचार केला असता तर मोठ्या पगाराची नोकरी केली असती. बाबासाहेबांनी स्वतःचा विचार केला असता तर एवढे विद्वान होते की इंग्लंड अमेरिकेत स्थायिक झाले असते. बाबासाहेबांनी स्वाभिमान सोडला असतं तर काँग्रेसची कायमचे मंत्रिपद घेतलं असतं. त्यांच्या कुटुंबातलं एकही सदस्य मरण पावलं नसतं. तर ज्या आंदोलनासाठी बाबासाहेबांनी आपल्या कुटुंबाचा बळी दिला, स्वतःचा बळी दिला, आणि आम्ही तेच आंदोलन महाराष्ट्रात चालवतो आहे. जे बाबासाहेबांचं आंदोलन आम्ही चालवतो आहे, कारण आम्ही स्वतःला फुले शाहू आंबेडकर चळवळीचे आंदोलक मानतो. जे बाबासाहेबांनी आंदोलन केलं तेच आम्ही करतो. मग आम्ही जर बाबासाहेबांनी आपल्या मुलांची पर्वा केली नाही पण स्वाभिमान सोडला नाही तर आम्ही आमची मतं का विकतो? आमची मतं विकावी का? आणि जर फुले शाहू आंबेडकरांचं आंदोलन आम्ही चालवतो आहे, जे काम बाबासाहेबांनी राष्ट्रीय स्तरावर केलं तेच आम्ही महाराष्ट्रात करतो आहे, तर मग चळवळीचं काम करत असताना बाबासाहेबांनी जे काम करत असताना स्वतःचं बलिदान दिलं, कुटुंबाचं बलिदान दिलं, मग तेच काम आम्ही महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर चळवळीचं करतो आहे, तर आम्ही बलिदान द्यायला पुढे काय येत नाही. जर आम्ही फुले शाहू आंबेडकरांना मानत असेल तर त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण समाजासाठी त्याग करणं, सॅक्रिफाईस करणं, स्वतःचं बलिदान देणं. जर फुले शाहू आंबेडकर चळवळीचं काम करताना आम्ही जर बाबासाहेब त्याग करतात, बलिदान देतात, तर आम्ही का देत नाही? आम्ही ह्या आंदोलनाला सिरियसली का घेत नाही? आम्ही यांना हलकेपणाने का घेतो? आम्हालासुद्धा त्याग करायला शिकलं पाहिजे. आम्ही विसरलं नाही पाहिजे की आम्हाला जे काही मिळतं आहे, आज जे काही लाभ झालेला आहे, हा बाबासाहेबांमुळे झालेला आहे. आणि बाबासाहेबांना साथ देणारे आमचे जे बुजुर्ग आहेत, आमचेच खापर पंजोबा यांनी केलेल्या मेहनतीमुळे आम्हाला हे सगळे दिवस बघायला मिळतात. त्या लोकांनी जे बाबासाहेबांना साथ देणारा आमचा जो समाज आहे, त्यावेळी त्यांच्याकडे शिक्षण पण नव्हतं, त्यांच्याकडे खायला अन्न पण नव्हतं, त्यांना राहायला घरं पण नव्हते, त्यांना कायद्याने संरक्षण पण नव्हतं, आजच्यासारखे दळणवळणाची साधनं होती. खाण्याचे प्रॉब्लेम असतानासुद्धा, उपासमार होत असतानासुद्धा बाबासाहेबांनी 1 आणे 2 आणे ते द्यायचे. तर अशा फाटक्या समाजाने, साधनहीन समाजाने बाबासाहेबांना साथ दिली तर आम्हाला यात चांगले दिवस बघायला मिळाले. आज बाबासाहेब नसते तर आम्हाला शिक्षण मिळालं नसतं. आज आम्हाला शिक्षण मिळालं. बाबासाहेब नसते तर आज आमच्या गळ्यात मडके असते का? तर हिंदुत्वाचा कायदा तुम्ही बघितला असेल, हिंदुत्व. आज गायीमुळे तुम्हाला मारतात. आज आमच्यावर एवढे खैरलांच्यासारखे प्रकरण घडतात कायद्याने संरक्षण असताना सुद्धा. जर कायद्याने संरक्षण नसतं तर काय अवस्था झाली असते आमची? भारतीय जनता पार्टीचा केंद्रीय मंत्री आम्हाला कुत्रा म्हणतो, आमदार डुक्कर म्हणतो आहे. हे जर सगळं पाहिलं तर बाबासाहेब नसते तर आज आमची जनावरसारखी अवस्था असते. बाबासाहेब नसते तर आम्ही शिकलो नसतो. तर जे काही दिवस आपल्याला आज बघायला मिळालेत, हे आमच्या समाजामुळे बघायला मिळालेत. जो फाटका समाज होता, साधनहीन समाज होता, त्यांनी आंदोलन केलं, बाबासाहेबांना साथ दिली, तर हे चांगले दिवस आम्हाला बघायला मिळाले. आणि आमच्याकडे आज साधन आहे, शिक्षण आहे, सगळं काय असतं. आणि जर आम्ही चळवळ मागे घेऊन जात असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार आम्ही असणार आहे. आज प्रतिगामी शक्ती आरक्षण नष्ट करायला निघालेले आहेत. प्रतिगामी शक्ती हे आज घटना बदलायला निघालेल्या आहेत. आणि आम्ही आमच्या काळात जर ते घडलं तर याचा अर्थ पुढच्या पिढीचं जर भविष्य अंधारात जाणार आहे, त्याला जबाबदार आम्ही असणार आहे. तर आम्ही असा विचार केला पाहिजे की जे काय आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं जीवन पुढच्या पिढीला मिळावं, अशा हेतूने आम्ही काम केलं पाहिजे. कारण महापुरुषांना मानता म्हणजे महापुरुष नेहमीच दुसऱ्यांचाच विचार करत होते, तर आम्ही ते विचार करायला पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांना मानता म्हणजे तुम्ही स्वतःचा विचार करण्यापेक्षा समाजाचा विचार करायला शिकला पाहिजे. ज्या दिवशी आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या प्रमाणे विचार करू, त्याग करायला लागू, तर आम्ही कधी आमची मतं विकली जाणार नाही. आमच्यावर अन्याय अत्याचार कधी होणार नाही. कोण हारतं कोण जिंकतं हे महत्त्वाचं नाही, तर आपला समाज हा जिंकला पाहिजे, आपल्या समाजाची ताकद वाढली पाहिजे आणि आपले नगरसेवक जिंकले पाहिजे. हा जर बेस झाला तर निश्चितपणे लोकसभा आणि विधानसभामध्ये सुद्धा
आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधी जे खरे प्रतिनिधी आहेत, जे बसपाच्या तिकीटवर जिंकतील, ते जिंकू शकतात आणि एक चांगला समाज निर्मिती होऊ शकते, समतामूलक समाज निर्मिती होऊ शकते. आणि बाबासाहेबांना किंवा महात्मा फुले, शाहू महाराज जे काही पुरोगामी विचारधारेचे महापुरुष आहेत, त्यांना आधारित समाजरचना निर्माण करण्याचं ध्येय बाळगून विलास गरुड हे सातत्याने प्रयत्न करत आहेत, संघर्ष करतायत. त्यांच्या संघर्षाला आमची पण साथ आहे आणि आम्ही पण त्यांच्या वाटचाली शुभेच्छा देतो. सर, आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल फार फार धन्यवाद. जय भीम.